श्रीमद दासबोध दशक चौथा नवविधा भक्तिनाम समास तिसरा नामस्मरण भक्तिनाम। श्रीराम समर्थ मागा निरूपिलेय कीर्तन जय सकळांस करी पावन। आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती। मागील समासांत सर्वांना पवित्र करणारे व उत्तम गती देणारे कीर्तन सांगितले। आता भगवंताची तिसरी भक्ती नामस्मरण ऐका। स्मरण देवाचे कराव्य, अखंड नाम जपात जाव्य, नामस्मरणीय पावाव्य। समाधान देवाचे स्मरण करावे, त्याचे नाव अखंड जपावे, नामस्मरण करून समाधानी व्हावे। नित्यनेम प्रातःकाळ्य माध्यान्हकाळ्य सायंकाळ्य नामस्मरण सर्वकाळ्य करीत जाव्य। नित्यनेमाने प्रातःकाळी दुपारी व सायंकाळी नामस्मरण करावे। सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंदरूप असता नामस्मरणेंविण सर्वथा राहोच नये। सुख असो दुःखी प्रसंग असो, मन उद्वेग झालेले असो वा चिंतेत असो, नामस्मरण सर्व काळ सर्व प्रसंगी करीत जावे। हरुषकाळ्य विषमकाळ्य पर्वकाळ्य प्रस्तावकाळ्य विश्रांतिकाळ्य निद्राकाळ्य नामस्मरण कराव्य। आनंदकाळी कठीण काळी पर्वकाळ असो किंवा योग्य काळ असो, विश्रांती अथवा झोपेची वेळ असो, नामस्मरण करीत जावे। कोड्य सांकड्य संकाट नाना संसार खटपट आवता लागता चटपाट नामस्मरण कराव्य। एखादा कठीण प्रसंग असो, कान्ह्या अडचण आलेली असो, एखाद्या संकटात सापडलेले असो, संसारांतील अनेक खटपटी असोत किंवा मनाला कसली तरी चुटपूट लागलेली असो, आपण नामस्मरण करीत जावे। चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये। चालताना बोलताना धंदा करताना खाताना जेवताना सुखी असता किंवा नाना उपभोग भोगताना नाम घ्यावयास विसरू नये। संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडूच नये। कधी श्रीमंती असेल तर कधी विपत्तीचा काळ असेल, नामस्मरण मात्र चालूच ठेवावे, विसरू नये। वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्यश्री भोगिता नामस्मरण सांडू नये। मोठे वैभव मिळाले वा सामर्थ्याने सत्ता लाभली, अनेक वस्तू वाट्यास आल्या आणि भाग्याने निरनिराळे भोग प्राप्त झाले तरी नामस्मरण विसरू नये। आधी आवदसा मग दसा अथवा दसे उपरी आवदसा प्रसंग असो भलतैसा, परंतु नाम सोडू नये। जीवनात आधी वाईट परिस्थिती व नंतर सुस्थिती आली किंवा आधी सुस्थिती व नंतर वाईट स्थिती आली, प्रसंग चांगले वाईट कसेही आले तरी नाम विसरू नये। नामे संकटे नासती नाम्य विघ्ने निवारती नामस्मरणीय पाविजेती। उत्तम पद्य नाम घेत राहिल्याने संकटे नाहीशी होतात, सर्व विघ्नांचे निवारण होते। नामस्मरणाने उत्तम गती किंवा पदे लाभतात। भूतपिशाच नाना छंद ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध मंत्रचळ नाना खेद नामानिष्ठेय नासती। नामनिष्ठेने श्रद्धेने घेतले तर भूतपिशाचांची पीडा नष्ट होते, कपटांपासून रक्षण होते। ब्रह्मराक्षसाचा त्रास असेल तर नाहीसा होतो, मुंजाची बाधा होत नाही। मंत्र जपण्यात चूक झाल्याने लागलेले वेड नाहीसे होते। नाम्य विषबाधा हरती नाम्य चेडे चेटक्य नासती नाम्य होय उत्तम गती। अंतःकाळ्य नामामुळे विषबाधा नाहीशी होते, नामामुळे चेटूक जादूटोणा यांचा त्रास नाहीसा होतो। नामस्मरण करत राहिल्याने अंतःकाळी उत्तम गती मिळते। बाळपणीय तारुण्यकाळ्य कठीण काळ्य वृद्धाप्यकाळ्य सर्वकाळ्य अंतःकाळ्य नामस्मरण असाव्य। लहानपणी तरुणपणी कठीण प्रसंगी वृद्धपणी सर्वकाळी व अंतःकाळी नामस्मरण करीत असावे। नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेसी विश्वेश्वर वाराणसी मुक्तिक्षेत्र रामनामेंकरुनी। नामाचे महत्त्व व मोठेपण स्वतः भगवान श्रीशंकर जाणतात। तो विश्वेश्वर लोकांना नामस्मरण करा असा उपदेश करतो। काशीत देह ठेवणारा श्रीशंकर रामनाम सांगतात व त्याला रामनामाने मुक्ती मिळते। उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे। रामनाम उलटे घेऊनही वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला व त्याने भविष्यात होणारे श्रीरामाचे शतकोटी श्लोकांचे चरित्र श्रीरामाच्या जन्माआधीच लिहून ठेवले। हरिनाम्य प्रल्हाद तरला नाना आघातापासून सुटला, नारायणनाम्य पावन झाला अजामेळ। हरिनाम घेऊन नाना संकटांतून प्रल्हाद वाचला व त्याचा उद्धार झाला। नारायण नावाचा जप करून अजामेळ पवित्र झाला। नाम्य पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची जाले परम पवित्र। नामामुळे दगड तरंगले व प्रसिद्ध सेतू निर्माण झाला, अनेक भक्तांचा उद्धार झाला। अतिशय पापी लोकांनी सुद्धा नामाचा जप करून स्वतः पावन पवित्र करून घेतले। परमेश्वराचे अनंत नाम्य स्मरता तरीजे नित्यनेम्य नामस्मरण करिता येम्य बाधिजेना। परमेश्वराची पुष्कळ नामे आहेत, नित्य नियमाने त्यांचे स्मरण केले तर मनुष्य तरुण जातो। नामस्मरण करणाराला यम यातना होत नाहीत। परमेश्वराच्या अनंत नामांपैकी कोठचेही नाम घेतले तरी भगवंत त्याचा उद्धार करतो। सहस्र नामामध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक, नाम स्मरता पुण्यश्लोक होईजे स्वय।
भगवंताच्या असंख्य नामांपैकी कोणतेही एक नाम मनापासून जपत जावे, त्यामुळे मनुष्य जन्माचे सार्थक होणारच. नामाचे स्मरण करीत राहिल्याने मनुष्य मोठा पुण्यात्मा होतो. कान्हींच न करुणी प्राणी, रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्तांलागिय सांभाळी. माणसाने कान्हींच केले नाही व वाणीने फक्त रामनाम जपले तरी त्याने भगवंत संतुष्ट होतो आणि भक्ताचा सांभाळ करतो. नाम स्मरे निरंतर, ते जाणावे पुण्यशरीर. महादोषांचे गिरवा, रामनामय नासती. जो रामनामाचा जप करतो त्याचे शरीर पुण्यवान माणसाचे म्हणून जाणावे. मोठमोठ्या पापांचे डोंगर त्याने नष्ट होतात. अगाध महिमा न वचे वदला, नाम्य बहुत जन उद्धला. हळहळापासून सुटला, प्रत्यक्ष चंद्रमौळी. नामाचा महिमा एवढा अपरंपार आहे की तो सगळा सांगणे शक्य नाही. नामस्मरणाने पुष्कळ लोकांचा उद्धार झाला आहे. प्रत्यक्ष शंकर हळाहळ विषापासून वाचला. बहुवर्णा नामाधिकार, नाम्य नाहीय लहान थोर. जड मूंद पैलपार, पावती नाम्य. कोठच्याही वर्णाचा माणूस नाम घेऊ शकतो, लहान मोठा कोणीही नाम घेऊ शकतो. अडाणी व मूर्ख माणसे सुद्धा नामस्मरणाने संसारांतून उद्धरून जातात. म्हणून नाम अखंड स्मराव्य, रूपमनी आठवाव्य. तिसरी भक्ती स्वभाव्य, निरूपिली. म्हणून नाम नेहमी घ्यावे व ते घेताना मनात भगवंताचे रूप स्मरत असावे. अशा रीतीने तिसरी भक्ती सांगितली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नामस्मरण भक्तिनाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.